आणि यानंतर बदलापुरातून एक महत्त्वाची बातमी आहे। बदलापुरातील शिवसेनेचे उपशहर प्रमुख मोहन राऊत यांच्यावर आज अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केला। आज सकाळी 9:15च्या सुमारास मोहन राऊत हे आपल्या कार्यालयात बसले होते। त्याच वेळी मोटरसायकलवरून आलेल्या 2 हल्लेखोरांनी कार्यालयात घुसून त्यांच्यावर अंधाधुंद गोळीबार केला। या गोळीबारात मोहन राऊत यांच्या छातीत 4 गोळ्या लागल्याने त्यांना सुरुवातीला उपचारासाठी बदलापुरातल्या धन्वंतरी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं। मात्र त्यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना डोंबिवलीच्या एम्स रुग्णालयात नेण्यात आलं। त्या ठिकाणी डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं। मोहन राऊत हे शिवसेनेचेच माजी नगरसेवक होते। त्यांच्या हत्येनंतर बदलापुरातल्या राजकीय वर्तुळात खळबळ माजली। मोहन राऊत यांची हत्या नेमकी कोणत्या कारणावरून झाली हे अद्यापही स्पष्ट झालेले नाहीये। या प्रकरणी बदलापूर पोलिसांनी अज्ञात हल्लेखोरांविरोधात खुनाचा गुन्हा दाखल केलाय। या घटनेनंतर शहरातील सर्वच पक्षांनी बदलापूर बंदची हाक दिल्याने आज दिवसभर बदलापूर शहरातील सर्व व्यवहार ठप्प झाल्याचं पाहायला मिळालं। दरम्यान ही हत्या वैयक्तिक कारणावरून झाली की राजकीय वैमनस्यातून करण्यात आली आहे याचा शोध घेण्याचा प्रयत्न पोलिसांकडून केला जातोय। या तपासासंदर्भात आम्ही वेगवेगळ्या दृष्टिकोनातून आम्ही पाहतो। म्हणजे ह्या घटना घडण्याचं कारण काय आहे, कारण काय असू शकतात या संदर्भात आपलं चौकशी वगैरे चालू आहे। चौकशी अंती काही निष्पन्न झालं तर मी आपल्याला कळवणार।